आता वाफ लागलेले आहेत। शिवसेना भाजपा युती होणार की नाही याबाबत संभ्रम असला तरी रामदास आठवले यांनी आता मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर आपला दावा ठोकलेला आहे। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी आपण आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। युती संदर्भात चर्चा सुरू आहे। दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य निर्णय घेतील। दोन्ही पक्षांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं किंवा ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री करा असा प्रस्तावही आपण दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलेलं आहे। दक्षिण मध्ये मुंबईची जी जागा आहे ती शिवसेनेच्या कोट्यातली आहे। राहुल शेवाळे तिथं त्या ठिकाणचे शिवसेनेचे खासदार आहे, पण 1998 मध्ये त्याच मतदारसंघामध्ये ते निवडून आलो होतो आणि आता रिपब्लिकन पक्षाला दलित जनतेला सोबत ठेवण्याची दोन्ही पक्षांची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळं माझ्यासाठी किंवा रिपब्लिकन पक्षासाठी एखादी जागा सोडायला काही हरकत नाही आहे। त्यामुळे मी तसं मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे आणि मला ती एक जागा तिथे सोडावी। युतीच्या संबंधात चर्चा सुरू आहे। आता वादविवादाचा विषय एवढाच आहे की शिवसेनेला वाटत होतं की शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होणं अत्यंत आवश्यक आहे, पण विधानसभेच्या वेळेला अचानक बीजेपीने युती तोडण्याचा निर्णय घेतला आणि 122 जागा निवडून आणल्या। त्यांनी आपला मुख्यमंत्री या राज्यामध्ये बसवला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून। तर आता शिवसेनेला जर वाटत असेल की आपलाही मुख्यमंत्री झाला पाहिजे तर त्यासाठी मला असं वाटतं की एक तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा होऊ शकेल। तर अशा पद्धतीचा शिवसेनेचा जर प्रस्ताव असेल किंवा मग ज्याच्या जागा येतील त्याचा मुख्यमंत्री, अशा पद्धतीनं चर्चा होऊन मार्ग काढता येत असेल तर तो काढायला हरकत नाही।